वेलकम टू डे 1 ऑफ माय 30 डेज टोन अप चॅलेंज. आणि सकाळ मी सुरुवात केलेली आहे ती एक्सरसाइजच्या आधी जी आहे ती मी ब्लॅक कॉफी घेतलेली आहे. आणि चला आता एक्सरसाइजला सुरुवात करूया. सुरुवात करणार आहोत ती म्हणजे थोड्याशा वॉर्मअपने, एक 5 मिनटं किंवा 30-30 सेकंडचा वॉर्मअप करणार आहोत. जसं की आर्म सर्कल आहे, हाय नीज आहे, जम्पिंग जॅक्स आहेत आणि स्क्वॉट्स आहेत. हे आपण थोडंसं एक 5 मिनटं डबल सेट करणार आहोत, 2 वेळा वॉर्मअप करणार आहोत. आणि त्यानंतर आपण मेन एक्सरसाइजला सुरुवात करूया. मेन एक्सरसाइजला मला गरज लागेल ती म्हणजे म्युझिकची, तर ते सेट करून घेऊया. आता मला हेडफोननेच ऐकावं लागणार. सकाळी 5-5:30 वाजता मी एक्सरसाइज करते, त्यामुळे स्पीकरवर लावून तर नाही करू शकत आहे. तर आपली म्युझिक सेट झालेली आहे. आता आपल्या मेन एक्सरसाइजला सुरुवात करूया. फर्स्ट दिवस आहे त्यामुळे नॉर्मल करणार आहोत. सुरुवात करते ते म्हणजे स्क्वॉट विथ पल्स आहे. ही एक्सरसाइज आपल्या थाईज आणि ग्लूट्ससाठी आहे. त्यानंतर करणार आहे पुशअप ऑन नीज. सुरुवात आहे त्यामुळे नीजने करणार आहे आणि आर्म्स आणि चेस्टसाठी इफेक्टिव्ह होईल. त्यानंतर करूया सुपरमॅन होल्ड. हे लोअर बॅक स्ट्रेचिंगसाठी इफेक्टिव्ह आहे. त्यानंतर एक थोडंसं 1 मिनटासाठी रेस्ट घेतलेली आहे. आणि त्यानंतर प्लँक करते आहे. प्लँक मी ॲक्च्युली 10-10 सेकंडचाच झाला आहे माझ्याकडून, तर 2 वेळा केला आहे आणि 2-2चे असे 2 सेट केलेले आहेत. प्लँक करून घेतला आहे. आणि त्यानंतर करणार आहे माउंटन क्लाइंबर्स. 15-15चे असे 2 सेट केलेले आहेत. आणि त्यानंतर करते वॉल सीट. मला 30 सेकंड करायचं होतं पण माझ्याकडून 20 सेकंडच झालेला आहे. आणि हा जो सगळा एक्सरसाइज केला आहे तो मी 2 वेळा केलेला आहे. आणि आता थोडंसं कूल डाऊन होऊया, त्याच्यासाठी जे एक्सरसाइज आहेत ते करून घे. यामध्ये केलेले आहेत कॅट काव स्ट्रेच, त्यानंतर चाइल्ड पोज आणि थोडंसं फॉरवर्ड स्ट्रेच केलेलं आहे. त्यानंतर थोडंसं शोल्डर स्ट्रेचिंग करूया. त्यासाठी एक ओढणी किंवा टॉवेल जे काही असेल ते त्याने असं एक पट्टी बनवायची आहे आणि अशा प्रकारे स्ट्रेचिंग करायची आहे. एक्सरसाइज झाल्यानंतर हे केल्यानंतर खूप मस्त वाटतं बॉडीला, तर नक्की करा. साधारण मी 5:30 ते 6:30पर्यंत हा एक्सरसाइज केलेला आहे. म्हणजे आता मेडिटेशन वगैरे करते ते सगळं पकडून. आता एक्सरसाइज झाला आहे, बॉडी एकदम रिलॅक्स झालेली होती. आता एक 5-10 मिनटांसाठी मेडिटेशन करणार आहोत. एक 5 मिनटं मेडिटेशन करूया एकदम मन शांत करून. आणि त्यानंतर प्राणायाम, कपालभाती हे सुद्धा करणार आहोत, कारण ते सुद्धा गरजेचं आहे खूप. या सगळ्यासाठी देवाला थँक्यू बोलायचं आहे. आता माझा एक्सरसाइज झालेला आहे. पूर्ण दिवसभराचा व्लॉगसुद्धा अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की बघू शकता. एक्सरसाइज झाल्यानंतर सगळं काही जागेवर ठेवायचं आहे आणि थोडंसं पाणी पिऊन घ्यायचं आहे, म्हणजे हायड्रेशनसुद्धा गरजेचं आहे. बाय, उद्या भेटूया.